नमस्कार, मी डॉक्टर भूषण शानबाग आणि तुम्ही ऐकत आहात माझी कथा एक होता परमेश्वर. मागच्या भागात आपण बघितलं होतं की हर्षवर्धन पराभव स्वीकारून परत माघारी कानिकुब्जाला चालू पडला होता आणि त्यांनी दक्षिण पथेश्वर हा किताब पुलकेशीला दिला होता आणि पुलकेशीनं स्वतःसाठी परमेश्वर ही पदवी घेतली होती. वाजत गाजत सम्राट महाराज पुलकेशी उर्फ परमेश्वर आपल्या राजधानीला यायला निघाला. नर्मदेच्या उत्तरेला जायचा त्याचा इरादा नव्हता. दक्षिणेतल्या सर्व राजांवर त्याचा आधीपासूनच दरारा होता. पण आता हर्षवर्धनला हरवल्यामुळे उत्तरेवर सुद्धा त्याचा वचक बसला होता. त्याला अडवण्याची हिंमत आता कोणामध्येही उरलेली नव्हती. दक्षिण पथेश्वर ही उपाधी तो अभिमानानं स्वतःच्या नावापुढे लावत होता. त्याच्या स्वागताची तयारी बदामीत जोरानं सुरू झाली. बदामीच्या राजवाड्यात शिवगामी उत्कंठेनं त्याची वाट पाहत होती. आदित्य वर्मन एव्हाना 1.5 वर्षाचा झाला होता. कुठल्याही दासीने यावं, त्याला उचलून घ्यावं, सहज जायचा. तोंडात आपला डाव्या हाताचा अंगठा घालून तिचा बुचाडा धरायचा आणि कडेवर बसून फिरायचा. शिवगामी त्याला सांगायची, आदित्य अंगठा नको घालू, पण त्यांनी कधी ऐकलं नाही. रात्री अंगठा तोंडात घातल्याशिवाय तो कधी झोपायचा नाही. पुलकेशी परत यायला निघाल्यावर शिवगामीनी याचाच फायदा घेतला. आदित्य, कोण येणार माहितीये का? कोण? बोबड्या आदित्यने विचारलं. तुझे आप्पा येणार आहेत. त्यांच्या इतका मोठा राजा दुसरा कोणीही नाहीये. मी पण आप्पांच्या सारखा राजा होईन. पण आप्पा इथे आले की काय होईल माहितीये का? काय? ते म्हणतील, आदित्य तर तोंडात अंगठा घालतो, वेडा मुलगा आहे. वेड्या मुलाला राजा करायचं नसतं. आदित्यचे डोळे विस्फारले. तुला त्यांनी शहाणा मुलगा म्हणायला हवं असेल, पुढे राजा व्हायचं असेल, तर तोंडात अंगठा घालणं बंद करायला लागेल. आदित्यने आपला डावा अंगठा डाव्या मुठीत असा घट्ट धरून ठेवला. दिवसभरात कितीतरी वेळ मूठ तोंडाकडे गेली आणि एकदम खाली घेतली गेली. हे काही झालं तरी अंगठा काही तोंडात गेला नाही. रात्र झाली. आदित्यला झोप लागेना. अंगठा मुठीत धरून तो आपला बिचारा या कुशीवरून त्या कुशीवर तळमळतोय. शिवगामीच्या लक्षात आलं, हा काही झोपत नाहीये. काय झालं बाळा? अंगठा गायो. शिवगामी असली, घाल घाल. पण आदित्यनी काही अंगठा तोंडात घातला नाही. उशिरा कधीतरी त्याला झोप लागली. दुसऱ्या दिवशी सुद्धा अंगठा तोंडात गेला नाही. आदित्यची तोंडात अंगठा घालायची सवय कायमची सुटली. इथे महाराजा पुलकेशी बदामीला येऊन पोचल्यावर बदामीमध्ये उत्सव सुरू झाला. त्यांचा राजा आज जगज्जेता झाला होता. अर्थात त्या काळातल्या जगाच्या कल्पना काही फार विस्तीर्ण नव्हत्याच. बदामीचा डंका सगळ्या जगात गाजत होता. थकून भागून स्वारीवरून आलेल्या पुलकेशीनं आदित्यला जवळ घेतलं, त्याचं कौतुक केलं, पण आदित्य फुरंगटून बसला होता. शेवटी शिवगामीनं विचारलं, काय झालं आदित्य? आदित्यचे डोळे पाण्याने भरले. अरे काय झालं? आप्पा मला शहाणा मुलगा नाही म्हणाले. शिवगामी हसायला लागली. काय झालं? पुलकेशीनं विचारलं. शिवगामीनं सगळा किस्सा सांगताच त्याला हसू आवरेना. आदित्य एका दासीच्या कडेवर होता. पुलकेशीनं उंच आवाजात आज्ञा दिली, तो शहाणा मुलगा कुठे आहे? दिसला नाही मला, घेऊन या त्याला इथे. आदित्यचे डोळे लकाकले. दासीच्या कडेवरून जवळजवळ उडी मारून तो धावत आला आणि पुलकेशीला बिलगला. कुटुंबासोबत बदामीमध्ये पुलकेशी काही दिवस स्थिरावला. आपला हर्षवर्धनावरील विजयाचा गाथा सांगणारा शिलास्तंभ त्यानं कोरून घेतला होता. ऐहोळे येथील मंदिराच्या बाहेर तो बसवला होता. या शिलालेखामुळे अनंत काळपर्यंत आपण उत्तरेतील चक्रवर्ती सम्राट हर्षवर्धन याच्यावर मिळवलेल्या विजयाची माहिती पुढील पिढ्यांना होत राहील याची त्याला खात्री होती. आदित्य वर्मनच्या पाठोपाठ पुलकेशीला आणखी 2 मुलगे झाले, विक्रमादित्य आणि रणविक्रम. हे दोघंही आदित्यच्या पाठोपाठ जन्माला आले. पुलकेशीला मुलगी नव्हती. तो शिवगामीला म्हणाला, राणी सरकार, आता एक तुमच्यासारखी चतुर कन्या दिली तर बरं होईल. शिवगामी लाजली. 3 मुलं झाली ती पुरेशी नाहीत का? हो, पण पित्याचं मन जितकं कन्येत रमतं तितकं पुत्रात नाही रमत. पाहू पुढल्या वेळी. पुरे झालं आता, शिवगामी म्हणाली. एक दिवस पुलकेशीनं पुन्हा दरबारात सर्व सैन्याधिकाऱ्यांना बोलावून घेतलं. सगळे जमल्यावर पुलकेशीनं बोलायला सुरुवात केली. हर्षावरच्या विजयानंतर आपल्याला माघारी येऊन बरेच दिवस झाले. आता जवळजवळ संपूर्ण दक्षिण आपल्या हातात आहे. पण आपले शेजारी मधून मधून काहीतरी कुरबुरी करतच राहतात. सध्या या राज्यांची स्थिती काय आहे हे प्रधानजी आपल्याला सांगतील. प्रसन्न बोलायला उभा राहिला. प्रणाम महाराज. पूर्वेकडचे बरेचसे राजे आता नष्ट झाले आहेत म्हणायला हरकत नाही. त्यांच्या सत्तेसाठीच्या आपापसातल्या मारामारीतच त्यांचं बळ खूप कमी झालंय.
आपण हर्षाबरोबरच्या लढाईत गुंतलेले असताना कलिंगांनी त्यांचा पराभव केला. सध्या ते कलिंगांचे मांडलिक आहेत. त्यांच्या पलीकडे असलेले कलिंग म्हटलं तर आपल्यापासून बरेच दूर आहेत. तरीही आपण तिथे हल्ला केल्यास आपल्या पुढे ते टिकू शकतील असं वाटत नाही. कांचीपुरमचे पल्लव आणि सुदूर दक्षिणेतील चेरा आणि पांड्या वगळता आपल्याला आव्हान देऊ शकेल असं कोणीही नाही. त्यामुळे आपलं यापुढचं लक्ष या भागात ठेवायला लागेल. पल्लवांनी पुन्हा आपला वेंगीचा काही भाग आपल्या ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्यापासून आपल्याला सुरुवात करायला हरकत नाही. यावर कुब्जा विष्णुवर्धन बोलायला उभा राहिला. महाराज, वेंगीच्या भागाचा शासक म्हणून तुम्ही माझी नेमणूक केली होती. पण गेल्या काही वर्षात आपण पुरेसं सैन्य वेंगीच्या रक्षणासाठी ठेवू शकलो नव्हतो. यावेळी आपण अनुज्ञा दिल्यास मी स्वतः वेंगीवर चालून जाईन आणि तिरुमाला डोंगर रांगांच्या दक्षिणेला पल्लवांना हाकलून देईन. यापुढे तिरुमाला डोंगराच्या रांगा ही आपली आणि पल्लवांची हद्द म्हणून आपण ठेवू शकू. पल्लवांनी जर ह्याच्या उत्तरेला येण्याचं धाडस केलं तर त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल. विष्णुवर्धनच्या सहाय्याला कोणाला पाठवायचं आणि त्याच्याबरोबर किती सैन्य द्यायचं याबद्दल खल सुरू झाला. साधारण 10,000 घोडदळ, 2,000 हत्ती आणि 10 ते 15,000 पायदळ त्याच्याबरोबर द्यायचं आणि 10,000 घोडदळ राखीव ठेवायचं. जवळजवळ नक्की झालं होतं. इतक्यात अचानक एक दूत वेगानं दौडत राजवाड्यात आला. त्यानं काही तातडीची माहिती आणली होती. त्याला पुलकेशीच्या समोर नेलं गेलं. प्रणाम महाराज. प्रणाम करू तो उभा राहिला. बोल, पुलकेशीनं आज्ञा दिली. महाराज, वेंगीच्या उत्तर भागात विष्णुकुंडीन राजांनी आक्रमण करून आपल्या 1,000 प्रजाजनांची नाकं कापून टाकलीत. विनाकारण त्यांनी हा हल्ला चढवलाय. पुलकेशीनं प्रश्नार्थक मुद्रेनं प्रसन्नकडे पाहिलं. त्याच्या बोलण्यात विष्णुकुंडीन राजांचं नाव आलेलं नव्हतं. महाराज, प्रसन्न म्हणाला, कलिंग आणि पल्लव यांच्या मध्ये विष्णुकुंडीन राजवंशाचं राज्य आहे. त्यांचा राजा माधव वर्मा चतुर्थ हा आहे. जनाश्रय माधव वर्मा अशी त्याची पदवी आहे. तो जनाश्रय या नावानंच ओळखला जातो. पिष्टपुरमचा राजा दुर्जय पृथ्वी महाराज हा खरं तर अगदी लहान राजा आहे, पण तो जनाश्रयचा सहकारी आहे. हे दोघेही कलिंगांची निष्ठा राखून आहेत. दोघांच्या एकत्र सेनेनं पूर्वीही अनेक वेळा आपल्या सरहद्दीवर आक्रमण केलेलं होतं, पण थोडीफार लुटालूट करण्यापलीकडे त्यांची मजल जात नाही. यावेळी त्यांना काही विपरीत बुद्धी सुचलेली दिसते. ठीक आहे, पुलकेशीनं निर्णय दिला. सध्या आपलं आधीचं बोलणं बाजूला राहू दे. आधी आपण या विष्णुकुंडीन जलाशयाला धडा शिकवायची गरज आहे. मी स्वतः विष्णुकुंडीन आणि कलिंग यांच्यावर चालून जाणार आहे. त्यांचा पाडाव करून मग आपण वेंगीकडे वळू. विष्णुकुंडिनांना या कापलेल्या नाकांची पूर्ण भरपाई द्यायला लावून मगच आपण इतर मोहिमांकडे पाहू. तोवर दक्षिणेत आणखी कुठे उठाव होत नाही हे मात्र आपल्याला पाहायला हवं. महाराज, एक सुचवू का? प्रसन्नानं विचारलं. बोल प्रसन्न. आपले अनेक मांडलिक राजे आपल्या सीमावर्ती भागात आहेत. आपण जर त्यांना जिंकलेल्या प्रदेशाचा हिस्सा द्यायची लालूच दाखवली तर त्याच्या बदल्यात आपल्याला परस्पर त्यांच्याकडून सीमांची सुरक्षा करून घेता येईल. आपलं सैन्य तिथे अडकवून ठेवावं लागणार नाही. पुलकेशीला ही कल्पना पटली. त्यानुसार पत्र लिहून दुसऱ्याच दिवशी सर्व मांडलिकांना कळवण्यात आलं. पुलकेशीच्या हेरांना अधिकृतपणे या सर्व भागात फिरायला मुभाई मिळाली. कुठलंही परकसैन्य या भागात येऊ लागलं तर निर्वेदपणे पुलकेशीचे हेर त्यांचा मागोवा घेऊ शकणार होते. अनपेक्षित परक चक्राची भीती आता राहिली नव्हती. लढाईला जाण्यापूर्वी पुलकेशीला आणखी एक गोड बातमी समजली. शिवगामी पुन्हा एकदा गरोदर राहिली होती. विष्णुकुंडीन राजा जनाश्रय उत्तरेकडचा काही भाग हडपून बसला होता. त्याच्या मदतीला राजा दुर्जय होता. दोघांच्या एकत्र सेनेला कलिंग पाठिंबा देण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे तिघांचा मुकाबला एकाच वेळी करण्याच्या दृष्टीनं पुलकेशीनं तयारी सुरू केली. पिष्टपुरम म्हणजेच आजचं पिठापुरम ही त्या भागातली राजधानी होती. विष्णुकुंडीन आणि पिष्टपुरमचा दुर्जय या दोघांच्याही सैन्यात हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ ह्या चारही विभागांचा समावेश होता. प्रदेश मैदानी म्हणजे समोरासमोरची लढाई होणार हे निश्चितच होतं. त्यावर उपाययोजना सुद्धा तितकीच जबरदस्त करण्याची गरज होती. यावेळी आपण एक वेगळं तंत्र वापरणार आहोत, पुलकेशीनं सांगितलं. आपण आपल्या अनेक मांडलिकांना आणि सामंतांना सैन्यात बोलावून त्यांच्या करवी मुलूक जिंकून घेणार आहोत. जेवढा मुलूक ते जिंकतील त्याच्या निम्म्या आकाराची जमीन आपण त्यांना देणार आहोत. कल्पना चांगली आहे, पण ह्यात त्यांचा आणि आपला फायदा काय? विष्णूनं विचारलं. त्यांचा फायदा हा की त्यांच्या पाठीशी आपली ताकद असेल. त्यांचं कोणाचंही सैन्य सर्वस्वी परखा मुलूक जिंकण्या इतकं बलवान नाही. ते बळ त्यांना आपण पुरवू शकतो. तसंच आपली सेना त्यांच्या मदतीला येऊ शकते हे माहीत असल्यामुळं शत्रू सुद्धा भीतीनं मागं हटण्याची शक्यता जास्त. त्यामुळे त्यानं विजय मिळवणं फारसं अवघड पडू नये.
आणि त्यांना मुलूक देऊन आपल्याला काय फायदा? आपलं मुख्य सैन्य आघाडीवर राहणारच नाही. त्यांची सेना शत्रूशी लढेल, आपलं सैन्य सुरक्षित राहील. सर्वांनाच ही कल्पना आवडली. ताबडतोब पुलकेशीने आपल्या सर्व मांडलिकांना आपापलं सैन्य घेऊन सैन्यात सामील व्हायची आज्ञापत्र पाठवली. त्यांच्या अस्तित्वात असलेल्या सैन्यापैकी अर्ध त्यांच्या भागाच्या रक्षणासाठी ठेवून उरलेल्या निम्म्या सैन्यानिशी 1 महिन्याच्या कालावधीत बदामीला पोहोचण्याची त्यात ताकीद होती. आज्ञेप्रमाणे लवकरच बदामीचा परिसर सैनिकांच्या हालचालींनी गजबजून गेला. पुलकेशीच्या सैन्यानं आक्रमणाची सुरुवात केली. आधी विदर्भ गाठून रामटेकला मुक्काम झाला. तिथे सैन्याला 15 दिवस विश्रांती देऊन मग सैन्य विष्णुकुंडिनांवर हल्ला करायला निघालं. विष्णुकुंडिन राजा जनाश्रय माधव वर्मा हा काही युद्धाला नौखा नव्हता. त्यानं आपले मोर्चे बांधले. आधीच ठरवल्याप्रमाणे त्याच्या समोर पुलकेशीच्या मांडलिकांची सेना जाणार होती. हे सैन्य जरी तुलनेनं नौखं असलं तरी पुलकेशी आणि विष्णुवर्धन यांच्या कुशल नेतृत्वाखाली ते लढत होतं. पुलकेशीनं आपल्या आणि मांडलिकाच्या सैन्याचे प्रत्येकी 2 भाग केले. एक विष्णुवर्धनच्या ताब्यात देऊन त्याला सैन्याची उजवी बाजू सांभाळायला सांगितली, तर स्वतः डावी बाजू सांभाळणार होता. रामटेकहून एकाच वेळी सैन्याचे 2ही भाग निघाले. पुलकेशीनं ईशान्येचा म्हणजे उत्तर पूर्वेचा रस्ता धरला, तर विष्णूनं आग्नेयेचा म्हणजे दक्षिण पूर्वेचा रस्ता धरला. दोन्ही सेना वेगानं आक्रमत होत्या. मात्र विष्णुवर्धनचा रथ वगळता त्याच्या सैन्यात लढाऊ रथ अजिबात नव्हते. पुलकेशीच्या सैन्यात तर अजिबात रथ नव्हते. माल वाहतुकीसाठी मात्र काही रथ होते. बैलगाड्यांपेक्षा त्यांची क्षमता कमी असली तरी वेग जास्त असायचा. सैन्याला तोंड लागण्याच्या आधी पुलकेशीनं मांडलिकांना आपापली सेना घेऊन एक मुक्काम पुढे पाठवलं. मग आपल्या सैन्यासमोर बोलायला पुलकेशी उभा राहिला. यावेळी आपली सेना वेगळ्या पद्धतीनं लढणार आहे. पुढे गेलेल्या सैन्याला लढाईचा फारसा अनुभव नाही. अशी एक शक्यता आहे की माधव वर्माच्या सैन्याचा पहिला दणका सहन न होऊन ते पळायला लागतील. अशा वेळी आपण कच खायचा नाहीये. माधव वर्माचं सैन्य त्यांचा पाठलाग करत येईल. ते लढून आणि पाठलाग करून थकलेलं असेल. आपल्या ताज्या दमाच्या सैन्याची त्यांच्याशी गाठ पडली की होणारी लढाई त्यांना महागात पडू शकते. आपल्या हत्ती दलाचा सुद्धा यावेळी आपण वेगळ्या प्रकारे उपयोग करून घेणार आहोत, ज्याची माधव वर्माला कल्पनाही नसेल. जेव्हा हत्ती दल त्याच्या सैन्याला भिडेल तेव्हा त्यांना पळता भुई थोडी होईल. लढायला तयार व्हा. पुढचं सैन्य पळतंय म्हणून तुम्ही घाबरू नका. त्यांना पळण्यासाठीच पुढे पाठवलंय हे विसरू नका. ठरल्यानुसार सैन्य पुढे सरकू लागलं आणि माधव वर्मा त्यांना अडवण्यासाठी येऊन टाकला होता. वेगानं पुढे जाणाऱ्या पुलकेशीला सर्वप्रथम माधव वर्मा आडवा झाला. त्यानं पुढच्या सैनिकांवर जोराचा हल्ला चढवला. पुलकेशीच्या अपेक्षांनुसार माधव वर्माच्या सैनिकांना सुरुवातीला मांडलिक सेनेवर सहज दबाव टाकता आला. ती सेना मागे हटू लागली. मागे हट्टा हट्टा पुलकेशीच्या आणि त्यांच्यामधली फट कमी कमी होत होती. अचानक माधव वर्म्याच्या सैन्यावर पुलकेशीच्या हत्तींनी जोराचा हल्ला चढवला. पण सहसा हत्ती शत्रूच्या हत्तींवर चालून जात. यावेळी पुलकेशीच्या हत्तींच्या अंगावर अधिक जाडीच्या चामड्याचं आवरण घातलं होतं. त्यांच्यावर माहुतही नव्हते आणि योद्धेही नव्हते. नुसतीच हत्तींची झुंड चालून येत आहे हे पाहून माधव वर्मा चक्रावला. हत्ती दलानं सरळ माधव वर्म्याच्या रथदलावर हल्ला चढवला. आपल्या सोंडांनी रथ उलटून टाकत फेकून देत त्यांना पायाखाली तुडवत हत्ती दल माधवच्या सैन्यात घुसलं. पहिल्या फटक्यातच शेकडो रथ नष्ट झाले. रथातले सैनिक घाबरून सैरावैरा पळू लागले. हत्ती दलाच्या मागून येणारे पुलकेशींचे घोडेस्वार हत्तीनं पुढे हाकलत होते. माधवच्या सैन्याचा नाश करत हत्ती पुढे पुढे जात होते. बाणांनी त्यांना काही फरक पडत नव्हता. तलवारी किंवा भाले घेतलेल्या सैनिकांची त्याच्या पुढे जायची हिंमत होत नव्हती. पाहता पाहता माधव वर्म्याच्या सैन्याची वाताहत झाली. कसा तरी माधव वर्मा जीव वाचवून पळून गेला. दक्षिणेकडून जाणाऱ्या विष्णुवर्धननं दुर्जयच्या राजधानीवर पिष्टपुरमवर हल्ला चढवला. त्याला आपल्या राजधानीच्या रक्षणासाठी माघारी वळायला लागलं. माधव आणि दुर्जय या दोघांनाही पराभव पत्करावा लागणार अशी लक्षणं दिसू लागताच त्यांच्या मदतीसाठी आलेली कलिंगाची सेना युद्ध न करताच मागे हटली. आधीच त्यांच्या सेनापतीला माधवची योजना आवडली नव्हती आणि ती लागू होत नसल्याचं पाहून माधवला सोडून देऊन कलिंगाने आपला मुलूक जवळ केला. मागे हटलेल्या माधवला आता कोणाचाच सहारा उरला नाही. पुलकेशीच्या पुढे पुढे येत असलेल्या सैन्याचा प्रतिकार करायला त्यानं दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा मोर्चे बांधले. पण परत एकदा त्याच्या पदरात अपयशच पडलं. नाईलाजानं तो आणखी मागे हटला. दुर्जय आणि कलिंग माधवपासून वेगळे झाल्यामुळे त्याच्या सैन्याचा धीर आणखीच खचला. यात भर म्हणून की काय, कुब्जा विष्णुवर्धनच्या सैन्यानं पिष्टपुरम जिंकून घेतल्याची बातमी आली. माधवला आपला पराभव स्पष्ट दिसू लागला. आता मात्र पुलकेशीनं वेळ न घालवता स्वतः त्याच्यावर जोरदार हल्ला चढवला. माधव रथावर बसला होता. त्याच्या दिशेनं चालुक्यांनी सर्व हल्ला एकवटला.
सैन्याला जोश देण्याच्या प्रयत्नात माधव एकटा पडू लागला. सर्व बाजूनी त्याला सेना दिसू लागली. परत आपल्या सेनेत जाण्याचा त्यानं आटोकाट प्रयत्न केला, पण त्याच्या रथाच्या सारथ्याला पुलकेशीच्या सैन्यानं मारून टाकलं. माधवला स्वतःलाही खोल जखमा झाल्या होत्या, घोडेही मारले गेले. अचानक एक सैनिक धावत रथावर चढला आणि त्यांनी तलवारीच्या एका फटक्यात माधवचा शिरच्छेद केला. माधव पडल्यावर विष्णुकुंडीन सैन्यानं आपली शस्त्र खाली ठेवली. हजारो विष्णुकुंडीन शस्त्रांचा त्याग केल्यानंतरही मारले गेले. दुर्जयला आपलं राज्य सोडून पळून जावं लागलं. चालुक्यांचा प्रचंड विजय झाला. विजयी राजा पुलकेशी मोठ्या डौलात विष्णुकुंडिनांच्या राजधानीत जायला निघाला. अमरावती लुटण्याचा त्याचा विचार होता, पण जनाश्रय माधवाचा पुत्र मंचना भट्टारक यापूर्वीच पुलकेशीला भेटायला आला. त्याला पुलकेशीच्या समोर आणण्यात आलं. प्रणाम महाराज. पुलकेशीला प्रणाम करून तो उभा राहिला. त्याचं अभिवादन स्वीकारून पुलकेशीनं विचारलं, बोला, काय विचार केलात? महाराज, आपलं अधिपत्य आम्हाला मान्य आहे. भूतकाळात आमच्याकडून काही चुका निश्चितपणे झाल्या, त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. पण आमचं राज्य हे महाभारत कालापासून चालत आलेलं राज्य आहे. कृष्ण पत्नी रुक्मिणी ही आमच्याच वंशातली राजकन्या. इतकं जुनं राज्य आपण नष्ट करून टाकू नये ही विनंती करायला मी आलोय. त्यानं पुलकेशीचा मांडलिक होण्याचं मान्य केलं. आपल्या प्रजेच्या कापलेल्या नाकांबद्दल प्रचंड नुकसान भरपाई घेऊन त्याला आपलं मांडलिक बनवून घेऊन पुलकेशी पुढे निघाला. हा भाग इथे थांबूया. पुढचा भाग ऐकत राहा. कथा अजून चालूच आहे. म्हणजे अगदी पुलकेशीच्या मृत्यूपर्यंत ही कथा चालणार आहे. ऐकत राहा. एक होता परमेश्वर. धन्यवाद.